ती तिच्या खोलीत आहे का? वेडीच आहे. हे एवढं सगळं करायची काय गरज होती? इनफ माधव, या सगळ्याला ती एकटी जबाबदार नाहीये, तूही तितकाच जबाबदार आहे. मी तिला गळफास लावून घ्यायला सांगितलं नव्हतं. पण तू का गेलास तिच्याशी बोलायला? तू गेला नसतास तर हे प्रकरण पुढे गेलंच नसतं. एनिवे, आता ते प्रकरण मिटलंय ना. आणि तिने सुसाईड केलं असतं हा? तर पोलीस चौकशी झाली असती आणि पोलीस चौकशीत कळलं असतं की तिला घराबाहेर काढलंय. आणि कारण काय? तर या घराचा मोठा चिरंजीव माधव, सॉरी, प्रोफेसर माधव नाईक याला तिने पान खायला दिलं. त्या पानामुळे त्याला गुंगी आली आणि त्या रागात घरच्यांनी तिला बाहेर काढलं. हो, हे असंच आहे सगळं. पण तू गेला होतास ना तिच्याकडे, ती आली नव्हती तुला पान द्यायला. त्यामुळे तिच्या आत्महत्येला तूही तेवढाच जबाबदार ठरला असतास. हा? ही अशी अवस्था होऊ नये ना, म्हणून आधीपासून सावध असावं लागतं. मी मध्ये पडले म्हणून, नाहीतर कधी काळी त्या झाडाला शेवंत लटकली होती आणि आता तिची मुलगी सुषमा लटकली असती. आणि ब्लेम पुन्हा नायकांवर. सॉरी निलिमा. व्हॉट सॉरी? त्यापेक्षा इतर प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह करत तू? खरंच या आधीच तिचं लग्न लावून द्यायला हवं. येस, छायाचं लग्न. हा? हो हो. ते लावून देण्याचा विचार कर ना. भलत्या काहीतरी गोष्टी सुचत असतात. प्लीज या सगळ्यात अडकू नकोस. छायासाठी लग्नाची स्थळं बघ, बोल तिच्याशी. वेळ निघून गेली ना तर कोणीही काहीही करू शकणार नाही. आणि छायाचं लग्न झालं ना तर भाऊ म्हणून तुलाही समाधान मिळेल. मी तिला एका पुरुषासोबत पाहिलंय म्हणून म्हणते, करा काहीतरी लवकर. माहिती आहे काका, यापुढे असं काही नाही होणार याची काळजी मी घेईन. आणि काका, थँक्यू फोन करून कळवल्याबद्दल. त्या घरासाठी मला जे करता आलं ते मी केलं. कुणी माझ्याबद्दल काहीही विचार करत असे ना, पण मी प्रामाणिक आहे या घरासाठी. हे कोण? अरे हो, हे अजय परब. अजय ये ना. हा अजय. आणि अजय, हा अभिराम, अण्णांचा धाकटा चिरंजीव. नमस्कार. मागच्या वेळी मी इथं आलो होतो ना, तेव्हा माझे महत्त्वाचे पेपर फाटले होते. त्याचे सगळे ओरिजिनल्स मी मिळवलेले आहेत. अरे फार महत्त्वाचे पेपर होते ते. त्यासाठी खरंच सॉरी. त्या दिवशी काय घडलं आणि कसं घडलं हे आम्हाला पण कळालं नाही. हरकत नाही. काका, किती वेळ झाले तुम्ही बाहेरच उभे आहात? चला ना आत चला, चहा घेऊ. येतो, पण आधी जरा सुषमाला भेटतो. तिच्याकडे जरा महत्त्वाचं काम आहे. हां, या. नमस्कार वहिनी. तुमच्या मागसून इली बघा. तुका काही चैन पडत नाही काय? किती सतावतोस? हे नाच तुमचे कागद फाडल्यानी. हसता बघा कशी येता. थांब, आता किती जातोस? गेला बघा कसा.
भाऊजी बसा ना तुम्ही. पहिली तुमची तब्येत बरी आहे ना? मी बरा आहे. माका काय होता? बर. तुमका दत्ताने सांगितलेल्या कामाचा काय झाला? हे काम झालंय. बरा झाला. आज सगळं व्यवस्थित आहे ना? काल रात्रीचं ऐकलं. रात्रीचा कळला तुमका? कोणी सांगितला? बाहेर पांडू भेटला आणि काल रात्री फोन आलाच होता. हा मग तेवढा आता पोलिसांचा. बहिणी, ते मी बाहेरच्या बाहेर मिटवलं. लय उपकार केलास. अहो काही झालं तरी या कुटुंबातलाच आहे मी. बरं, मी जरा आता वर जाऊन येतो. खय? हो, सुषमाकडं. चला जय. दादानू ये हा काय थोडं तुमच्याकडे काय झालं? थोडा बोलूचा होता. बोला ना. काय झालं नाथा? काय बोलायचंय? नाही पैसे? नाही तसं नाही. हा मग राघव सर नसेल तर सांगतंय. सांगा आता काय झालं? काल रात्री बाहेर मी छायातांका बघितलंय. काय? होय, आणि बरोबर पण कोणतरी होता. यमुनान बघितल्या आणि त्यांनीच माका बोलवल्या. पण मी त्यांना बोललोय, अगं भूत असत शहरो बदलून येता भूता. पण दादांनो आता माका वाटता छाया त्याच होतो तो. तुम्हाला खात्री आहे का? वय दादांनो. अजून कुठे बोलू नका. या तुम्ही. हॅलो, बोल. हॅलो, कुठे आहात? बाहेर चाललो जरा. मला भेटायचंय तुम्हाला. मला वेळ नाही. काही महत्वाचं असेल तर फोनवरच बोल. तुमच्या घरात त्या शेवंताची मुलगी राहते ना? सुषमा, तिचं काय? मी खूप ऐकलंय त्या शेवंताबद्दल. आणि या आशाबाईची मुलगी तुमच्या घरात राहते. हे बघा, मला खूप भीती वाटतेय. तुम्ही दूर राहा तिच्यापासून. आणि हो, निलिमा वहिनीशी माझं बोलणं करून द्या. का? तिच्याशी काय बोलायचंय? मी त्यांना सांगणार आहे तुमच्यावर लक्ष ठेवायला. काय बोलतेस तू? मग नवऱ्यावर लक्ष ठेवायला हवं ना. म्हणून मग आता मी माझं एक माणूस तिथे ठेवणार आहे. बरं. रागावलात का? नाही. अहो, थट्टा केली मी. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हो, पण काळजी घ्या. ठेवतो मी आता फोन. कामं आहेत मला. हाय असो समोर येऊन बस. उभो कित्या बस. असो दारात नको उभो राव. ये आत ये. एवढे कावळे येणं साधं नाही. त्याचा काहीतरी अर्थ असणारच. ग तुझ्या समोर त्या पूर्वजांनी दहीभात स्वीकारलाय. तरी पण माझ्याकडसून काहीतरी चुकलेलं हा गणेशा. बरं, असं काय झालंय जी तुझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही? नेने काकांबरोबर पोरगो इल्लेलो. हा, अजय परब. तुला त्याचं नाव कसं माहित? मी ओळखतोय ते का? कोण आहे तो?